पनवेलमध्ये मनसे शहराध्यक्ष योगेश चिलेंकडून डान्सबारवर दगडफेक, योगेश चिलेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल। रायगडमध्ये सर्वात जास्त डान्सबार असल्याचं राज ठाकरेंनी केलं विधान। राज ठाकरेंनी सांगितलेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी करणं मनसैनिकांची जबाबदारी। मनसैनिकांच्या पनवेलमधील बारवरील दगडफेकीनंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मराठी आली पाहिजे, मात्र भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दोन्ही ठाकरेंना इशारा। निशिकांत दुबे महाराष्ट्रात आल्यास स्वागत करू, कोणी विरोध केल्यास कायद्यानुसार कारवाई होईल। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। राजकीय मजबुरी असल्यानं दोघं ठाकरे बंधू एकत्र, बीएमसी निवडणुकांमध्ये महायुतीच जिंकणार, फडणवीसांचं विधान। तर विधान भवनात उद्धव ठाकरेंना मस्करीत म्हटलं, आता ऑफर देण्याचा प्रश्न नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। भर कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्रामसेवकाला कानशिलात मारण्याची धमकी, रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट, तर अर्धवट व्हिडिओ टाकून जनतेची दिशाभूल, जनतेच्या कामांसाठी त्रागा होता, बोर्डीकरांचं स्पष्टीकरण। मनपाकडून दादरमधील कबूतरखाना तात्पुरता बंद, कबूतरखान्याच्या बंदीविरोधात दादरमध्ये जैन समाजाचा मोर्चा। सामाजिक न्याय भवनच्या वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटी कितीही मागा, लगेच मंजूर करतो। सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, संजय शिरसाट यांचं विधान। तर सरकारचा पैसा आहे, लुटा म्हणणं बेतालपणा, सुषमा अंधारेंचा निशाणा। महादेवी हत्तीणीबाबत वनताराचा व्हिडिओ, पेटा इंडियाकडून पोस्ट। महादेवी हत्तीणीला कोणता आजार, कोणत्या आहाराची गरज, या व्हिडिओतून माहिती। माधुरी हत्तीणीचं तिचं आरोग्य आणि संरक्षण हाच आमचा एकमेव हेतू, वनताराकडून स्पष्ट। कोल्हापूरच्या नांदणीमध्ये महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणी ते कोल्हापूर मुख पदयात्रा। राजू शेट्टींचा सर्वपक्षीय पदयात्रेत सहभागी। बुलढाण्यात नदीच्या पुरातून अंत्ययात्रा, स्मशानभूमी नसल्याने अंत्ययात्रा नेत्यांना ग्रामस्थांची कसरत। धाराशिवमधील शिवरायांच्या शिल्प उभारणीसाठी शिल्पकारांकडून फायबर मॉडेल मागवलं, मुख्यमंत्री फडणवीस अंतिम मॉडेल निवडणार। महाराजांना भवानी तलवार देतानाच 108 फुटी शिल्प उभारलं जाणार। रशियाच्या कामचटकामधील भूकंपानंतर 600 वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक। रशियातील भूकंपामुळे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज।